या राज्यामध्ये कृषी पंपाच्या बाबतीमध्ये अनेक हितप्रतिनिधी आहेत, त्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की पूर्वीच्या सारखे आम्हाला लाईट कनेक्शन द्यावं, वीज कनेक्शन द्यावं. या सरकारने सांगितलं नाही, कंपल्सरी केलेलं आहे, कोणालाही वीज कनेक्शन देणार नाही, प्रत्येकाला कृषी पंपच घेतला पाहिजे. त्याला जागा लागते, त्याला 7 HP च्या वरती कृषी पंपाला सौर ऊर्जाला चालतो का नाही. 10 HP ला तरी आम्ही विनंती केली आज सभागृहामध्ये, 10 HP ला कृषी पंपाच्या मध्ये सौर ऊर्जा चालत नाही असं सांगितल्यानंतर सुद्धा तो बिचारा शेतकरी आजही, ज्याला 10 HP ची कृषी पंपाची या ठिकाणी मोटर वापरायची आहे, त्याला ते कृषी पंपाच्या बाबतीमध्ये योजना लाभदायक होत नाही. आणि तुम्ही सांगता वर्ल्ड ऑफ गिनीज बुकामध्ये आम्हाला पुरस्कार मिळाला. लोकांची नरड्यावर, लोकांच्या ह्याच्यावर पाय देऊन, शेतकऱ्यांच्यावर पाय देऊन तुम्ही अशा प्रकारचे पुरस्कार घेण्याचा पराक्रम गाजवत असाल तर तुम्हाला तो लखलाभ आहे. आणि म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये जे काही चुकीचं या ठिकाणी आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून, त्याच्या पद्धतीचा आम्ही निश्चितपणाने उल्लेख या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते शेतकऱ्याला वीज मोफत दिली पाहिजे या अनुषंगाने 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या लोकांना मोफत वीज दिलेल्याचा प्रयत्न आपण बघितला. जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सहकारी पाणी पुरवठा संस्थांना खरं तर किती सभासद आहेत आणि किती हॉर्स पॉवरचा लोड आहे याचा विचार केला तर तो 7.5 हॉर्स पॉवरपेक्षा कमी होतो. त्यामुळे त्यांना सुद्धा ही योजना लागू करावी अशा प्रकारची केलेली मागणी, त्याचं सुद्धा समर्थन खरं तर ह्या भाषणाला पाठिंबा देत असताना मी या ठिकाणी करतो. आज मागेल त्याला सौर पंप देणं हा प्रकल्प आपण हाती घेतला आहे. मला वाटते देशातलं 1 नंबरचं राज्य ह्या क्षेत्रातलं म्हणून आपण आपलं नाव त्या ठिकाणी मिळवलं आहे. परंतु मला सरकारला एक सूचना करायची आहे की ज्या शेतकऱ्यांच्याकडं सोलर पॅनेल बसवण्या एवढी मोठी जमीन नाही, ज्या शेतकऱ्यांच्याकडं नदी किंवा विहिरीच्या जवळ जमीन नाही, त्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून आपल्या शेतीला पाणी नेणं शक्य नाही. पण आज आपण सगळ्या शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीनं वीज जोडणी बंद केलेली आहे. त्यामुळे त्यांचा कुठंतरी विचार स्पेसिफिकली आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल, ही सूचना खरं तर ह्या विषयावर बोलत असताना मी या ठिकाणी व्यक्त करेन. रेकॉर्डमध्ये आपल्या राज्याची नोंद झाली. निश्चितपणे ही राज्याच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल अभिनंदन. पण मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे की आजपर्यंत किती शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेसाठी अर्ज केले आणि किती वेळामध्ये त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप मिळाले. 1.5 वर्ष होऊन गेलं, घोषणा झाले, पण आज ही शेतकरी त्या सौर ऊर्जा कृषी पंपापासून वंचित आहे.